कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ते काम आजच्या आज होईल असं बघा. स्वतः जातीने लक्ष घाला त्यात. हा मॅडम येऊ का? ठीक आहे. तुमची शाळा आहे का येऊ का म्हणून विचारायला? घर आहे, या की आत. नाही, मला वाटलं तुम्ही काहीतरी कामात असाल, तुम्हाला डिस्टर्ब नको व्हायला म्हणून विचारलं. तुम्ही घरात आल्यापासून आम्ही डिस्टर्बच झालोय हो. पण ते जाऊ द्या. आम्हाला सांगा, तुमची पावलं आमच्या खोलीकडे कशी? तुम्ही फुलपगारे सरांना शाळेत जायची परवानगी दिलीत ना, त्यामुळे. मग काय आता हत्तीवरून साखर वाटायची की काय? नाही, तसं नाही मॅडम, पण एकंदरीतच घरात चांगलं वातावरण आहे ना, म्हणून शिरा केला होता. कुणी केला? घरातला सगळा मेनू तर आम्ही ठरवतो, विसरलं की काय सगळे? मी केला मॅडम शिरा. तुम्ही? अहो, मी फुलपगारांना शाळेत जायची परवानगी दिलती, तुम्हाला स्वयंपाकघरात जायची नाही. सॉरी मॅडम, पण सारखं सॉरी मॅडम, चुकलं मॅडम म्हणता, मग चुकाच का करता? या चुकीचा पश्चाताप म्हणून सॉरी मॅडम या इशावर एक निबंध लिहून आणा, जावा. बरं आम्हाला सांगा, तुम्ही स्वयंपाकघरात असताना तुम्हाला शिरा करून कुणी दिला? कोण होतं स्वयंपाकघरात? मॅडम यामध्ये कुणाचाच दोष नाहीये. मीच म्हटलं मला शिरा बनवायचा. पण कोण होतं? नाव सांगा त्याचं. धनाजी काका. आता त्याची काही खैर नाही मॅडम, सूर्यवंशींच्या सुनेला काम करायला लावतो बाई तो. एकदा वाचला होता, पण आता नाही. धनाजी! नाही नाही मॅडम, एक मिनिट मॅडम, ऐका माझं. त्यांची काहीच चूक नाहीये. मीच त्यांना म्हटलं मी शिरा बनवते. उलट ते मला म्हटले पण होते की थोरल्या सरकार खूप चिडतील, रागवतील. मीच त्यांना म्हटलं मला शिरा बनवायचा आहे. मॅडम, मला माझ्या हातचा शिरा तुम्हाला खाऊ घालायचा होता. त्यांची काहीच चूक नाहीये मॅडम, प्लीज त्यांना काही बोलू नका. मग काय आता शिरा खायला घालून आमच्या मनात शिरायचा प्रयत्न करताय का तुम्ही? मॅडम, मला मनापासून वाटलं तुम्हाला शिरा खाऊ घालावा, म्हणून मी केला. मला माहितीये तुम्ही मला आपलं मानत नाही, पण माझ्या मनात तुमच्याबद्दल आस्था आहे. आस्था? ओ, तुम्ही आम्हाला घराबाहेर काढायला निघाला होतात. पण मॅडम, तेव्हा मला तुमची बाजू माहित नव्हती. हा, आणि आता कळल्यावर काय सहानुभूतीचे उमाळे आले? सहानुभूती? मॅडम, सहानुभूतीची गरज त्यांना भासते जे लाचार असतात. तुम्ही मानी आहात. ज्याला स्वाभिमान आहे त्याला सहानुभूतीची काय गरज? आम्ही स्वाभिमानी का? तर आम्हाला जे पटेल ते मनात न ठेवता आम्ही बोलतो. आणि मला तेच आवडतं, बिनदिक्कतपणे बोलणं. मॅडम प्लीज घ्या ना शिरा, प्लीज. माझ्यासाठी नाही, अधिपतींसाठी घ्या. तुम्हाला बरोबर कळतो कुणाचं नाव घेतल्याबरोबर आपलं काम होईल ते. आता आमच्या अधिपतींचं नाव घेतलं तुम्ही. द्या, आणा तो शिरा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.